नमस्कार सगळ्या पत्रकार मित्रांचं स्वागत। काल 18 ऑगस्ट 2026 हा दिवस खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासातील सुवर्ण दिवस म्हणून त्याची नोंद यापुढील काळामध्ये होईल ही आशा एका निर्णयामुळे निश्चितच सिंधुदुर्गवासियांना आहे। काल आपल्या वेंगुर्ला शिरोडा येथे वेळागर येथे ताज ग्रुपचं हॉटेल जवळपास 700 कोटी एवढं इन्व्हेस्टमेंट असलेलं हे हॉटेल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच 5 स्टार हॉटेलची सुरुवात होते आहे। त्याचा करार काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आणि आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये झाला। खरं तर या सर्वच पर्यटनाला उभारी देण्याच्या प्रकल्पासाठी मी सन्माननीय आमच्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा मनापासून आभार मानतो। पण त्याचबरोबर स्थानिक आमच्या या ठिकाणचे खासदार सन्माननीय राणेसाहेब आणि विशेष करून यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते आमच्या जिल्ह्याचे दूरदृष्टी असलेले नेते पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणेसाहेब यांचे मनापासून यासाठी मी आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो। खऱ्या अर्थाने एक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मोठं पाऊल हे टाकलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आपल्याला कित्येक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव देशाच्या पटलावर नेण्यासाठीचा कालचा हा दिवस किंवा कालचा हा करार फार महत्त्वाचा आहे आणि निश्चितच त्यानिमित्ताने आम्ही सिंधुदुर्गवासीय म्हणून देवगडवासीय म्हणून आम्ही मनापासून या सर्वच प्रकल्पाचं मनापासून स्वागत करतो। कारण अशा प्रकल्पांना जर आपण सर्वांनी स्वागत केलं त्यांना प्रोत्साहन दिलं तर निश्चितच पुढील काळामध्ये अशा पद्धतीचे विविध इन्व्हेस्टर आपल्या जिल्ह्यामध्ये येऊ शकतात आणि आपल्या जिल्ह्याचा कायापालट हा 100% अगदी म्हणजे त्याच्यामधून पर्यटन असेल, त्यामधून आपले रोजगार असेल आणि रोजगारामधून सर्वांची आर्थिक उन्नती असेल हे कोणी रोखू शकणार नाही। म्हणून मी पुन्हा एकदा मनापासून मुख्यमंत्री असतील, पर्यटन मंत्री असतील, त्याचबरोबर विशेष करून आमचे या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो आणि धन्यवाद देतो। धन्यवाद।